नमस्कार. आजकालची जी तरुण पिढी आहे ना, त्यांच्यासमोर एक खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे करिअर, पर्सनल लाईफ आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाची शांतता. या सगळ्याचा ताळमेळ बसवायचा कसा? सगळीकडे नुसती धावपळ. मग या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया जीवनविद्या मिशनच्या नागपूरमधील एका कार्यक्रमातून. हा प्रश्न मला वाटतं आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच पडतो, नाही का? एकीकडे करिअरची स्पर्धा, यशस्वी होण्याची धडपड आणि दुसरीकडे हवी असते ती म्हणजे मनाची शांतता. मग कसा साधायचा हा बॅलन्स? जीवनविद्या मिशनचा 360 डिग्री यशाचा महामार्ग या कार्यक्रमात अगदी याच प्रश्नावर फोकस केला गेला. मग काय उत्तर मिळालं असेल? चला पाहूया. याचं उत्तर आहे ना, ते एका खूप साध्या पण कमालीच्या शक्तिशाली विचारात दडलेले आहे. सद्गुरू वामनराव पै यांनी एक असं मूलभूत तत्वज्ञान मांडले जे आपल्याला सतत आठवण करून देतं की आपल्या आयुष्याचे ड्रायव्हर, आपल्या आयुष्याचे कंट्रोलर्स दुसरे कोणी नाही तर आपण स्वतः आहोत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बघा, हे वाक्य ऐकायला किती सोपं वाटतं, पण याचा अर्थ खूप खोल आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं, मग ते यश असो किंवा अपयश, त्याला जबाबदार कोणी बाहेरचं नाहीये. आपले विचार, आपली कृती हेच आपलं नशीब घडवतात. सगळं काही आपल्याच हातात आहे. म्हणजे बघा, आपले विचार हे एखाद्या इमारतीच्या पायासारखे आहेत. पाया जितका मजबूत तितकी इमारत भक्कम. तसंच जर आपले विचार पॉझिटिव्ह असतील, चांगले असतील, तर आपलं भविष्य आपण स्वतःच चांगलं घडवू शकतो. हो, ही एक मोठी जबाबदारी आहे, मान्य आहे, पण त्याहीपेक्षा ही एक जबरदस्त संधी आहे, नाही का? ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण मग हा विचार प्रत्यक्षात कसा आणायचा? त्यासाठीच प्रल्हाद वामनराव पै यांनी यशाकडे बघण्याचा एक 360 डिग्री व्ह्यू मांडलाय. कारण त्यांच्या मते खरं यश म्हणजे फक्त भरपूर पैसा कमवणं किंवा फेमस होणं नाही, ते त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं आहे. चला बघूया, काय आहे हा दृष्टिकोन. तर या 360 डिग्री यशाचे 3 महत्त्वाचे पिलर्स आहेत, 3 स्तंभ. पहिला म्हणजे करिअरमध्ये क्लिअॅरिटी. आपल्याला नक्की काय करायचे आणि का करायचे हे एकदम स्पष्ट असणं, डोक्यात कोणताही गोंधळ नको. दुसरा स्तंभ आहे मेंटल हेल्थ. म्हणजे आयुष्यात कितीही चढ उतार आले, आव्हानं आली, तरी स्ट्रेस न घेता त्यांना सामोरं जाणं. आणि तिसरा, जो या सगळ्याचा बेस आहे, तो म्हणजे नैतिक मूल्य. यशाच्या शिखरावर पोचताना आपण कुठून आलोय, आपली तत्त्व काय आहेत, हे विसरायचं नाही. आता गंमत बघा, ही गोष्ट फक्त स्वतःच्या प्रगतीपुरती थांबत नाही. नाही, या विचाराचा खरा उद्देश खूप मोठा आहे. तो म्हणजे आपलं जे काही यश आहे त्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या देशासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करणं. 2047 हे वर्ष लक्षात ठेवा. हे फक्त एक साल नाहीये, हे एक स्वप्न आहे. भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कोणावर आहे? तर आजच्या तरुण पिढीवर. जेव्हा देशातला तरुण विचारांनी आणि मनाने स्ट्रॉंग होईल ना, तेव्हाच देशाच्या प्रगतीचं इंजिन खऱ्या अर्थाने धावायला लागेल. आता हे बघा, हा विचार खूप महत्वाचा आहे. आपलं जे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे ना, ते सुद्धा हेच सांगतंय की शिक्षणाचा उद्देश फक्त डिग्री वाटणं नाहीये, ते जुनं मॉडेल झालं. आता खरं ध्येय काय आहे? तर एक असा नागरिक घडवणं जो हुशार आहे, सक्षम आहे आणि ज्याला आपली जबाबदारी कळते. कारण असेच लोक तर देश घडवतात ना. आणि ह्या सगळ्या विचारांचं, या मार्गदर्शनाचं सार एका खूप सुंदर आणि वैश्विक प्रार्थनेमध्ये आहे. ही प्रार्थना फक्त माझं भलं होऊ दे अशी नाहीये, तर ती संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. किती साधा आणि किती महत्त्वाचा संदेश आहे यात, नाही का? की आपलं सुख हे इतरांच्या सुखातच आहे, ते काही वेगळं नाहीये. जेव्हा आपण सगळ्यांच्या भल्याचा विचार करतो ना, तेव्हाच खरा आनंद आपल्याला मिळतो. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एकाच पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतो. आपण रोज जे काही करतो, आपलं प्रत्येक काम, आपला प्रत्येक विचार, तो देशाच्या हिताचा आहे का? जरा विचार करा. जर प्रत्येकाने फक्त हा एकच प्रश्न स्वतःला रोज विचारायला सुरुवात केली, तर फक्त आपला देशच नाही, तर संपूर्ण जगात शांतता आणि समृद्धी येईल. यावर विचार करायलाच हवा.